महाराष्ट्रात सुद्धा नवीन संधी मिळाली पाहिजे. समाजकारणामध्ये चांगली लोक आली पाहिजेत. महिलांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. चांगल्या महिला धुरात आणली पाहिजे. राजकारणात सुद्धा मोठ्या झाल्या पाहिजे. आज जागतिक मातृत्व दिन आहे. आईला वाटतं की ती स्वतः आणि तिच्या पोटी जन्माला आलेले मोठे झाले पाहिजे. या जगाच्या पाठीवर प्रत्येक आईला वाटतं. पण आज समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्या त्या प्रत्येक आईला आणि मुलीला प्रामाणिकपणे सांगा, किती नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी किंवा तरुणांनी संधी दिली. लग्न झालेल्या किती नवऱ्यांनी आपल्या बायकोला प्रतिनिधित्व करावं म्हणून संधी दिली. घरात बाहेर तर लई लांबची गोष्ट आहे. किती राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या बायकांना प्रतिनिधित्व दिलं. अहो, ते म्हणतील की मी माझ्या बायकोला उभं केलं होतं. एकला फक्त तुम्ही निवडणुकीला उभं करता, निवडून आल्यानंतर ती फक्त घरातच असते. सगळा कारभार तुम्हीच हाकता. तुम्ही असं कधीच म्हणत नाही, तू त्या पदावर बसलेली आहे, तुला स्वातंत्र्य, चांगलं काम कर. खंबीरपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कारण आजची बहीण उद्याची आई होणारच आहे. जागतिक मातृत्व दिन आहे ना. मग त्या आईला तरी संधी मिळते का? आणि खास करून आज राज्याच्या प्लॅटफॉर्मवर देशाचा विचार आपण नंतर करू. आज राज्यामध्ये किती अशा तरुणांना संधी मिळते मला सांगा, की जे नवीन चेहरे आहेत, पारदर्शक चेहरे आहेत आणि खास करून चारित्र्य संपन्न आहेत. सगळ्यात महत्वाचं की ज्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंडच नाही, पण त्यांना आता संधी मिळते. कुठल्या तरी राजकीय पक्षांनी असा कधी विचार केलाय का? कुठल्या तरी नेत्यांनी असा विचार केलाय की आपण ठीक आहे सत्तेत आहोत किंवा नाही, प्रत्येक शहरातले किंवा विभागातले किंवा राज्यातले असे काही सर्वपक्षीय सगळ्या जाती धर्माच्या तरुणांना एकत्र करू आणि आपण असं काही प्रशिक्षण देऊ की त्यांनी त्या त्या भागामध्ये ते पक्षाचे कुठलेही असू द्या, चांगले चेहरे किंवा चांगले कंटेंट आता पुढे आले पाहिजे. म्हणजे चांगली लोक त्या चांगल्याच्या पुढे आली भारताच्या हितासाठी, देशाच्या नाही. जे काही पक्ष आहेत आपले कार्यकर्ते पुढे आले पाहिजे. आपल्या मधले इतर जुन्या कार्यकर्त्यांना कुठलाही राजकीय पक्ष विचारायला तयार नाही. मग ते महिला असो किंवा पुरुष असो, ज्याने आयुष्यभर पक्ष संघटनेसाठी झिजले, वेळ प्रसंगी बऱ्याच शत्रूंना अंगावर घेतलं, त्यांना आत्ता शून्य किंमत आहे. आयराम गैराम जे असतात त्यांना प्रचंड महत्व, पद आहेत, सगळं मिळतं. हे कधी थांबणार? बरं, हे जरी चालू असलं तरी 70-30 तरी करा. 50-50 सुद्धा नका करू. नवीन 50% लोकांना द्या आणि जुन्या 50% लोकांना द्या. बरं 50% नाही, कमीत कमी 60-40 तरी, बरं 70-30 तरी, 70% नवीन लोकांना द्या, 30% तरी जुन्या लोकांना नाही संधी दिली जात. मी काल एका जुन्या जाणत्या महिला नेत्यांना भेटलो. आजही त्या महाराष्ट्रभर फिरतात, सत्ताधारी पक्षाचे आहेत, ते पण सांगतो. मी 4-6 महिन्याला कधीतरी भेटतो, म्हणजे कारण त्यांच्याकडून बरंच शिकण्यासारखं, किंवा जे जुने जाणते राज्यात आणि देश स्तरावर नेते काम करायचे जे आज नाहीयेत, त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना उन्हाळे, पावसाळे, हिवाळे सगळे माहिती आहेत, मंत्रालय सगळं माहिती आहे. मी गेले म्हणलं काय तुमच्या पक्षाची सध्या देशात हवा आहे. आज पश्चिम बंगाल जिंकलं, आसाम जिंकलं, पुदुचेरीमध्ये तुम्ही आहेतच वाटेकरी, ठीक आहे, 5 मध्ये 2 तुम्ही यशस्वी आहेत. पश्चिम बंगाल जिंकलं म्हणजे मोठी गोष्ट. ते म्हणे सगळं खरंय, सगळ्या नवीन लोकांना संधी मिळतात म्हणे, जुन्यांचं काहीच नाही. मी जे मगाशी म्हटलं तेच. मी म्हणलं असं कसं काय होईल? पण आम्हाला पण दिसतंय म्हटलं, कारण म्हणजे वैचारिक वाद असले तरी संवाद मी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मी म्हटलं तुमच्याकडे अंधभक्तांची संख्या जास्त झाली. अंधभक्त ज्यांना प्रमोट करतात तीच लोक पुढे जातात. अंधभक्तांच्या यादीमध्ये जुनी लोकही नाहीत आणि जुन्या लोकांना अंधभक्तांच्या यादीमध्ये ठेवून दिलत नाही, कारण अंधभक्तांना वापरणारी एक स्वतंत्र यंत्रणा आहे, ती फक्त ठराविक लोकांचाच प्रचार करते आणि इतर लोकांना ट्रोल करते. आता त्यांना मी जे म्हणत होतो ते
70-80% त्यांच्या लक्षात आलं, पण 20% त्यांना या दुर्लक्षित अवस्था. मुद्दा तिथंच आहे. 80% नाही, 100% अंधभक्त असे आहेत की त्यांना प्रोग्राम दिलाय, यांना प्रमोट करायचं, यांना प्रमोट करायचं आणि यांना डाऊन करायचं, ब्लॉक करून टाकायचं किंवा त्यांचं नामोन ठेवायचं नाही. अंधभक्तांना त्यांच्याच पक्षातले लोक एक नंबरला दिले टार्गेट करायला, नंतर विरोधकांचा नंबर लागतो किंवा इतरांचा. आणि 80% त्यांना जरी माझी भूमिका कळली असली तर ते म्हणले आता काय नाही, फक्त आता काम किंवा बघायचं कुणाला काय मिळतंय ते. आणि जुन्यातल्या सगळ्या कोर कमिटीमध्ये मग स्त्री असो किंवा पुरुष असो, यांच्यात या चर्चा जास्त आहेत म्हणे. मी म्हणलं असेल, पक्ष संघटना मोठ्या झाल्या, सत्तेत आल्या की हे सगळं होतच, हौशे नवशे गवशे येतातच. मला एवढंच माहिती आहे तुम्हाला की संधी जर अशा पद्धतीनं डावलून संघर्ष करून पेरणी करणारे जर पीक आल्यानंतर लांब जात असतील, अन्याय नाही तर काय. म्हणून नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली, नवीन महिला किंवा पुरुष वैचारिक दृष्ट्या जर सक्षम प्रगल्भ झाले आणि एकंदरीत सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ते जर सुदृढ झाले, म्हणजे त्यांना कळायला लागलं हे सगळं कसं करायचं असतं, तर मला नवीन आयुष्यात दिसतील. ठरलेल्या आमदारांची पोरं, ठरलेल्या खासदारांची पोरं, नगरसेवकांची पोरं किंवा सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरातल्याच लोकांना सगळं मिळेल. बाकीच्यांनी सतरंजा टाकायच्या आणि आपल्या आयुष्याला रामराम करायचा, हे जर असेल तर हे दुर्दैव आहे. कारण जी आज फसगत जुन्यांची होती ती चेहऱ्यांची झाली नाही पाहिजे, एवढंच. पण चांगली एवढीच माझी भूमिका आहे. खरं आहे की पटलं, तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा. तो शिंदे संभाजी ब्रिगेड हे हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इथेही व्हिडिओ पाहत चला, रील्स पाहत चला. धन्यवाद.